खूप साऱ्या लोकांची म्हणजे एक प्रथा चालत आलेली आहे जुनी, म्हणजे नवस करण्याची. आता मी म्हणजे देव मानत नाही असं नाहीये, मी खूप देवाला मानते. रोज पूजा अर्चा वगैरे सगळं असतं माझं. देव नसता तर माणसं कोणालाच घाबरली नसती आणि कोणाचाही माणुसकी या शब्द कोणी जपला नसता. पण सर्वप्रथम मी देवाला खूप मानते. देव म्हणजे कोण? तुमच्या आमच्यामध्ये जी पोकळ जागा आहे त्या जागेमध्ये देवाचं स्थान आहे हे मी मान्य करते. कारण काय आहे माहितीये का, देव हे नाही सांगत आपल्याला की म्हणजे लोक कसं करतात, नवस जो करतात ना, की मी 2 बोकडं कापन, 4 बोकडं कापन, कोणी शेळीचा करतं, कोणी मेंढीचा करतं. आठखुरी मेंढीचा नवस. आठखुरी मेंढी म्हणजे काय मला बरेच दिवस समजत नव्हतं. तर आठखुरी मेंढी म्हणजे माझ्या सुद्धा आई वडिलांनी नवस केलेला होता. त्यावेळेस मी लहान होते, जेमतेम 10 वर्षाची होते. तेव्हा सगळ्यात मोठ्या भावाचं लग्न झालं. त्यावेळेस आठखुरी मेंढीचा नवस त्यांनी पूर्ण केला होता. लग्न होण्या अगोदर तो नवस पूर्ण करावा लागतो. काय तर म्हणे मुलाचे जे जावळं असतात आसराचे द्यायचे ते असतात आठखुरी मेंढीचे, कुणाचे तुपा पोळ्याचे असतात. आणि मुलीचे जे जावळ द्यायचे, जी आमची परंपरा चालत आलेली आहे, ती काय तर मुलीचे जावळ द्यायचे तर ते असतात तुपा पोळ्याचे. पण आठखुरी मेंढीचे जरी जावळ असले तरी पण तुपा पोळ्याचा नैवेद्य आसरांना करावा लागतो. मग माझ्या मोठ्या भावाच्या टायमाला आठखुरी मेंढीचा नवस फेडला गेला. मी होते 10 वर्षाचे. त्याच्यानंतर कालांतराने काही गोष्टी बदलत गेल्या आणि मग म्हणतात की आसराचा प्रसाद खाल्ला तर त्या आसरा दुसऱ्यांना पण लागतात. आता काही कारणास्तव माझ्या मुलाची तब्येत खराब झाली होती लहान असताना, तरी 1.5-2 वर्षाचा असेल. त्यावेळेस मग आमच्या आईने सुकून पाहिलं. पहा, कोणी ताटावर पैसा चिटकून सुकून पाहतं, तर वेगवेगळ्या पद्धती आहेत ते सुकून पाहायच्या. मग त्यात असं दाखवलं की आसराचं निघालं. मग आसराचं निघाल्यामुळं समजा तो पण एक आठखुरी मेंढीचाच नवस असं बोलण्यात आलं. पण मग मी कालांतराने माणसांमध्ये विचारांमध्ये परिवर्तन होतं तसं माझ्यातही बदल घडत गेला. कारण काही धार्मिक पुस्तकं वाचणे आणि जे म्हणजे आपण मंदिरात जातो, इतर 4 गोष्टी लोकांच्या ऐकतो, अशा याच्यातून माझ्या मनामध्ये खूप परिवर्तन झालं आणि मी मनाचा निश्चय केला की आपण आपल्या लेकराचा जीव वाचावा किंवा लेकराचा आजारपण जावं म्हणून आपण देवांना नवस करतो. पण मग जे आठखुरी मेंढीचा आपण नवस करतो किंवा एखाद्या मूक प्राण्यांचा नवस करतो, तर त्या नवसा म्हणजे आपल्या लेकराचं बरं व्हावं म्हणून आपण एका प्राण्याचा जीव घेतो. आणि आठखुरी मेंढी म्हणजे एक तिच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळासहित तिचं बळी देणे. म्हणजे मग तिच्या पोटामध्ये 2 निघतात बच्चे का 3 निघतात का 1 निघतं, म्हणजे किती जणांचा जीव घेतो आपण. असा कोणताही देव सांगत नाही की तुम्ही बळी द्या म्हणून मी ती प्रथा मी स्वतः नाकारली आणि मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये मी देवाची पूर्ण मान्यता केली. जे द्यायचं असतं ते पूर्ण दिलंय मी. फक्त नैवेद्य दाखवला कोणता? तुपा पोळ्याचा केला. मी आठखुरी मेंढीचा नवस पूर्ण केला नाही. कारण मी देवाची नाक घासून माफी मागितली आणि त्यांना हेच बोलले की तुम्हीच माझ्या मुलाचे आई बाप जे काही आहात, करते धरते ते तुम्ही आहात आणि मी हा नवस न करता मी हा तुपा पोळ्याचा नवस पूर्ण करते. हे बाळही तुमचंच आहे आणि कोणतंही विघ्न न येता सगळं शुभ कार्य व्यवस्थित पार पडू द्यात आणि अगदी व्यवस्थित ते सर्व शुभ कार्य पार पडलेलं आहे, कोणतंही विघ्न न येता. देवाला सुद्धा हा माझा तुपा पोळ्याचा जो नवस किंवा सवासनी आहे त्या अगदी पावन झाल्या आणि सगळं व्यवस्थित झालं.
जागरण गोंधळ लग्नाचा घातला तो सुद्धा मी बोकडाचा घातला नाही, तोही मी तुपापोळ्याचा घातला. माझ्या अनेक नातेवाईकांनी मला बोललं की आपल्यामध्ये हा नवस कोणच केला नाही, तू पहिली असशील की तुपापोळ्याचा तू जागरण गोंधळ केला. पण मी कुणाचंही ऐकलं नाही आणि माझ्या मनाला माझ्या मुलाला पटल आम्ही तेच केलं. कारण देव कोणत्याही प्राण्याचा बळी मागत नाही, तो भक्तीचा भुकेला असतो. हे मी खूप शिकले मी. आता शिवपुराण ऐकतात, भागवत कथा ऐकतात, कीर्तन ऐकतात, भजन ऐकतात, तुकारामाच्या गाथा ऐकतात, अभंग ऐकतात, ज्ञानेश्वरी वाचतात, पारायण करतात, पण त्यातून घेतात काय? मूक प्राण्यांचे बळी देणं हे काही योग्य नाही, माझ्या मनाला पटलं नाही. आणि सगळं माझं शुभकार्य एकदम व्यवस्थित झालेलं आहे. म्हणून मी सांगते की कोणत्याही मूक प्राण्यांचा बळी देऊ नका. अशीच एक घटना, सत्य घटना मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ही माझी स्वतःची सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगितली. जस्ट 1.5 महिन्यापूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालं. हा मी केलेला माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितलं की माझं शुभकार्य एकदम छान मस्त देवांनी पार पाडलं. माझा तुपापोळ्याचा जो सवासणी घातल्या त्या पण त्यांनी कबूल केलेल्या आहेत. जय तुळजा भवानी की जय.